मुंबईची लाईफलाईन असणारी मध्य रेल्वेवर आज तब्बल 30 तासांचा मेगा ब्लॉक आहे। खोपोली, कर्जत आणि नेरळमध्ये हा मेगा ब्लॉक असणार आहे। तब्बल 30 तासांचा हा मेगा ब्लॉक असणार आहे। विविध कारणासाठी हा मेगा ब्लॉक असणार आहे, कारण की आपण जर बघितलं कल्याण असेल, खोपोली आणि नेरळमध्ये हा मेगा ब्लॉक असणार आहे। आज दुपारी 12 वाजल्यापासून हा मेगा ब्लॉकला सुरुवात होणार आहे। मात्र दिवाळीच्या आधीच्याच वीकेंडला खरेदीसाठी निघणारे जे नागरिक आहेत, जे प्रवासी आहेत, त्यांचे मोठे हाल होताना पाहायला मिळत आहेत। कारण की आपण जर बघितलं कर्जत आणि खोपोली आणि नेरळमध्ये ज्या सिग्नल यंत्रणा असेल त्याच्यासाठी हा मेगा ब्लॉक घेण्यात आला आहे। तसंच कर्जतमधील जो यार्ड आहे त्यामध्ये नवीन त्या ठिकाणी स्टेशन बनवण्यात येत आहे। त्या ठिकाणी हा मेगा ब्लॉक घेण्यात आला आहे। आज दुपारी 12 वाजता हा मेगा ब्लॉक सुरू होणार आहे, तर रविवारी सायंकाळी 6:20 पर्यंत हा मेगा ब्लॉक असणार। तब्बल 30 तासांचा मेगा ब्लॉक असणार आहे। त्यामुळे खोपोली, कर्जत आणि कर्जतहून नेरळपर्यंत जी लोकल सेवा ती पूर्णपणे बंद असणार आहेत। नेरळपासून मुंबईकडे जाणार म्हणजे CST कडे जाणार जी लोकल सेवा ती सुरळीत राहणार आहे। तर लांब पल्ल्यांच्या ज्या लोकल सेवा आहेत, ज्या एक्सप्रेस गाड्या त्यांचा जी वेळापत्रक आहे त्या वेळापत्रकमध्ये देखील बदल करण्यात आलात। मात्र नेरळपासून CST कडे जाणाऱ्या ज्या लोकल्स आहेत ते तब्बल अर्धा ते 1 तास उशिराने धावणार आहेत। मात्र कर्जत, खोपोली आणि नेरळकडे जाणारी जी लोकल सेवा ती पूर्णपणे बंद असणार आहेत। नेरळपासून पुढे जी लोकल सेवा ती सुरळीत राहणार आहेत। कॅमेरामन गणेश राठेसह मयूर जाधव, TV9 मराठी, मुंबई। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।